मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी फडणवीस महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करणार आहेत। तळेगाव इथं पुष्पलता डी.वाय. पाटील हॉस्पिटलचंही ते उद्घाटन करणार आहेत। तसंच शिरूर इथं जॉन डियर ग्रुप कंपनीच्या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। निरीक्षक आणि उपनेत्यांची मातोश्रीवर दुपारी बैठक होणार आहे। निरीक्षकांना सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करतील। आमदार निलेश राणे यांनी त्यांचे बंधू मंत्री नितेश यांचे कान टोचलेत। नितेश राणे यांनी जपून बोलण्याचा सल्ला निलेश राणे यांनी नितेश राणेंना दिलाय। आपण महायुतीत आहोत हे विसरून चालणार नाही अशी आठवण निलेश राणेंनी आपले धाकटे बंधू नितेश राणेंना करून दिली। मुक्ताईनगरमध्ये खडसेंचे निकटवर्तीय आणि शरद पवार राष्ट्रवादीचे पदाधिकारी विनोद तराळ एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच विनोद तराळ हे बाजार समिती सभापती खडसे समर्थक सुधीर तराळ यांचे भाऊ आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोटं बोलण्याचं नोबेल पुरस्कार द्या असं म्हणत संजय राऊतांनी पुन्हा मोदींवर टीकास्त्र डागलंय। विधानसभेच्या निवडणुका भाजपने हायजॅक केल्या, अन्यथा त्यांना 25 जागा देखील मिळाल्या नसत्या असा दावा राऊतांनी केलाय। तर भाजपने कशा निवडणुका जिंकल्या या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी गीता लिहावी असंही राऊत म्हणाले।